आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे पाणी. तसेच या चित्रपटाची कथा 1999 मधील आहे आणि तीही सत्य घटनेवर आधारित. तर चित्रपटाची सुरुवात होते मराठवाड्यातील नागदरवाडी गावापासून, जिथे आपण दुष्काळ पडलेला पाहतो आणि याच दुष्काळात सर्व बायका दुरून एका विहिरीहून पाणी आणायला जातात. पण एक बाई जेव्हा पाणी भरायला विहिरीवर जाते तेव्हा पाणी घेऊन येत असताना वाटेतच तिचा मृत्यू होतो, कारण विहीर गावापासून खूप दूर असते. पुढे आपण जवळच्याच एका गावात सुरू असलेली एक सभा पाहतो, जिथे ग्रामीण विकास प्रकल्पाचे काही अधिकारी आलेले असतात. ज्यातील हा बालाजी नावाचा अधिकारी गावकऱ्यांना गावातील पाणी टंचाई कशी दूर करावी या विषयावर समजावत असतो. आता इथेच एक आजी बालाजीला म्हणते की तू सगळ्या गावात पाणी आणतोस, पण तुझ्याच गावात पाणी नाही. तुझ्या गावात पाण्यामुळे एका बाईचा जीव गेला. खरं तर मागे आपण ज्या बाईचा पाणी आणताना जीव गेलेला पाहिला ती बालाजीच्याच गावची होती. आता हे ऐकून बालाजी विचारात पडतो आणि तेव्हाच त्याच्या सोबत असणारे त्याचे सर त्याला म्हणतात की तुझ्या गावात हे आपण पाणी आणू. पण बालाजी त्यांना नकार देतो आणि त्यांना सांगतो की माझ्या गावातील लोक कधीही एकत्र येऊ शकत नाही. आता गावातील लोकांना काय एकत्र येण्याची गरज आहे ते पुढे आपल्याला माहीत होईल. दुसरीकडे आपण बालाजीच्या छोट्या भावाला पाहतो, ज्याचं नाव हनुमंत असतं आणि सगळे याला बाबू म्हणत असतात. व आत्ता बाबू त्याच्यासाठी मुलगी बघायला आलेला असतो. इथे मुलीच्या वडिलांना बाबूबद्दल माहिती सांगतात की बाबूने सोशल वर्कचा कोर्स केलेला आहे व बाबूला सुपारीचंही व्यसन नाही. त्याचबरोबर इथे मुलीचे वडील मुलीला चहा घेऊन बोलवतात आणि हिचं नाव असतं सुवर्णा, जी की बाबूला पाहता क्षणी पसंत पडते. सुवर्णाचं शिक्षण 12वी झालेलं असतं, शिवाय ती पुढे कृषी डिप्लोमा करत असते. तसेच इथे दोघांचीही पसंती होते आणि यांच्या लग्नाची सुपारी फुटते. आता रात्री जेव्हा सगळे जेवण करत असतात तेव्हा बालाजी बाबूला विचारतो की लग्नाची तारीख कधीची काढणार आहे आणि तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस. ज्यावर बाबू म्हणतो की त्याला सोशल वर्कच्या फील्डमध्येच नोकरी करायची आहे. ज्यावर बालाजी बाबूला म्हणतो की याच गावात काहीतरी काम कर. पण याच गावात काम करायला बाबू नको म्हणतो. खरं तर बालाजीची इच्छा असते की बाबूने गावातील लोकांना एकत्र करावं, जेणेकरून यांच्या गावात बालाजीला पाणी अडवा प्रकल्प आणता यावा. आता त्याच वेळी ज्याने बाबूला मुलगी दाखवलेली असते तो व्यक्ती येतो आणि बाबू व बालाजीला बाहेर बोलावून सांगतो की मुलीकडची मुलगी देण्यास नाही म्हणत आहेत, कारण मुलगा नागदरवाडीचा आहे. त्यावर बाबू म्हणतो की तो लग्न करेल तर सुवर्णासोबतच आणि यासाठी तो गाव सोडायला सुद्धा तयार आहे. पण बालाजी त्याला गावातच राहण्याचा सल्ला देतो, कारण आधीच त्यांच्या गावात पाणी नसल्यामुळे गावातील लोक गाव सोडून जात आहेत आणि बाबूच एक असा व्यक्ती आहे जो की या गावाला प्रगतीची दिशा दाखवू शकतो. आता बाबू बालाजीच्या सल्ल्यावर विचार करतो आणि तो त्याच्या गावात पाणी आणायचा निर्णय घेतो, कारण जर गावात पाणी आलं तर सुवर्णासोबत त्याचं लग्न होईल. पण इकडे सुवर्णाच्या घरचे मात्र तिच्यासाठी दुसरा मुलगा बघतात आणि आपल्याला माहीत होतं की सुवर्णाला देखील बाबूसोबतच लग्न करायचं आहे. तसेच पुढे बाबू सुवर्णाला भेटून सांगतो की माझ्या गावात पाण्याची तारंबळ असल्यामुळे तुझ्या घरच्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला आहे, पण आता मी गावात पाणी आणेल, कारण मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. यानंतर गावाला एकत्र करण्यासाठी बाबू प्रयत्न सुरू करतो. आधी तर तो गावातल्या महिलांना एकत्र येण्यासाठी समजावतो व त्या तयारही होतात. पण गावातले काही पुरुष मात्र बाबूला उगाच हे सगळं करतोय असं म्हणून हिणावतात. पण गावातील महिला मात्र बाबूला साथ देतात. आता दुसरीकडे यांच्या भागातील आमदारापर्यंत जेव्हा ही माहिती पोहोचते की बाबू गावात पाणी आणण्यासाठी गावातील लोकांना एकत्र करतोय, तेव्हा तो त्याच्या माणसांना म्हणतो की गावातील लोकांना एकत्र करण्यापासून बाबूला अडवा. आता दुसरीकडे बाबू गावामध्ये ग्रामसभा ठेवतो आणि त्यात बालाजी सर्वांना हे समजावून सांगतो की पाणलोटाचे काम कसे असते आणि पाणी जमिनीत कसं मुरवतात. आता इथेही पाणलोट प्रक्रिया समजावतो, म्हणजे हा चित्रपट समजायला आपल्याला सोपं होईल. तर बालाजीच्या सांगण्यानुसार गावातील मोकळ्या जागी मोठमोठे खड्डे खोदायचे आणि जेव्हा पावसाचं पाणी त्यात जमा होईल तेव्हा ते हळूहळू जमिनीत मुरलं जाईल. आणि जर जमिनीत मुरलेलं पाणी असेल तर पुढे त्याजवळील विहिरीत त्यांच्याकडे इतकं पाणी असेल की यांना पाण्यासाठी गाव सोडून कुठे जावं लागणार नाही. पुढे ग्रामसभा झाल्यावर बालाजी बाबूला म्हणतो की फक्त एवढेच लोक नाही चालणार, तुला पूर्ण गाव एकत्र करावं लागेल, नाहीतर यांच्या गावात प्रोजेक्ट आणता येणार नाही. आता गावातील महिलांना एकत्र करण्यासाठी बाबूने महिलांसाठी बचत गटाचं काम सुरू केलेलं असतं, ज्यामुळे सर्व मंदिरात जमलेले असतात. आणि तेव्हा सुवर्णा बाबूला भेटायला येते व त्याला म्हणते की ती गावात पाणी येईपर्यंत त्याची वाट पाहायला आणि लग्नासाठी थांबायला तयार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी बाबू गावाला एकत्र घेऊन येण्यासाठी एक युक्ती करतो आणि ती अशी की तो गावातील लोकांसाठी एक पाण्याचा टँकर घेऊन येतो व गावातील लोक जेव्हा पाणी भरण्यासाठी येतात तेव्हा तो सर्वांना म्हणतो
की आज त्याने सर्वांसाठी पाण्याचा टँकर मागवला आहे, पण हे पाणी काय रोज रोज तुम्हाला मिळणार नाही. त्यापेक्षा उद्या आपल्या गावात पाणवठ्यासाठी काही अधिकारी येणार आहेत, आणि जर तुम्ही सर्व उद्या त्या सभेत आलात तर आपल्या गावासाठी प्रकल्प मंजूर होईल व आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. आता बाबूचं बोलणं सर्व गावकऱ्यांना पटतं आणि पुढे पूर्ण गाव एकत्र ग्रामसभेला येतं, जिथे ग्रामसभेत झाडे लावणं व पाणी जमिनीत कसं जिरवायचं हे सर्व शिकवतात. तसेच इथे गावातील एक तात्या म्हणून पुढारी नेता असतो, ज्याला गावातील लोकांनी बाबूचं नेतृत्व मान्य केलेलं पटत नसतं. त्यामुळे तो गावातील काही लोकांना दारू पाजतो आणि सभेचा विरोध करायला पाठवून देतो. पण सभेत आलेल्या बायका त्या बेवड्यांना चांगलाच मार देतात. यानंतर बाबू सुवर्णाला भेटून ही बातमी देतो की त्यांच्या गावात पाणलोटाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे आणि पुढे लवकरच पाणलोटाचं काम सुरू होतं. यानंतर बाबू पुन्हा सुवर्णाला भेटतो आणि तिला त्याचा फोन नंबर देतो, जेणेकरून यांना फोनवर बोलता यावं. आता हे जे गावात प्रकल्पाचं काम सुरू असतं त्याचे गावकऱ्यांना पैसेही मिळत असतात, ज्यामुळे गावातील लोक आनंदाने पाणलोटाचं काम करण्यासाठी येत असतात. पुढे दाखवतात की सुवर्णा बाबूला फोन करते आणि हळूहळू यांच्यातलं नातं फुलायला लागतं. तसेच एके दिवशी बाबू जेव्हा त्याच्या भाच्याला शाळेतून घ्यायला जातो तेव्हा परतत असताना काही लोक त्याचा ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करतात, पण बाबूला आधीच याची भनक लागते आणि तो स्वतःला वाचवतो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व गावकरी पाणलोटाच्या कामाच्या ठिकाणी येतात तेव्हा ते पाहतात की त्यांनी काम करून केलेले खड्डे कोणीतरी बुजवलेले आहेत, ज्यामुळे सर्वांना खूप दुःख होतं. त्याचबरोबर बाबू व गावकरी पोलीस चौकीत त्याची तक्रार करतात. तसेच हे खड्डे कोणी बुजवले हे पाहण्यासाठी गावातील सर्व लोक रात्रीचे पाळतीवर राहतात आणि जेव्हा ते लोक पुन्हा खड्डे बुजवायला येतात तेव्हा बाबू आणि गावकरी त्यातल्या काही लोकांना पकडतात. आता हे सर्व त्यांना खूप मारतात आणि पुढे सर्व गावासमोर त्यांना उभं करतात. तसेच त्यांना विचारपूस केल्यावर ते सांगतात की त्यांना आमदाराच्या माणसाने म्हणजेच पोपटरावने हे सगळं करायला सांगितलं होतं, ज्यामुळे बाबू व गावकरी पोपटरावच्या ऑफिसवर जातात आणि त्याला धमकी देऊन येतात की यांच्या कामात त्याने पुन्हा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर हे सर्व त्याला सोडणार नाहीत. पुढे दाखवतात की ज्यांनी पाणलोटाचे खड्डे बुजवलेले असतात तेच लोक बाबूकडे काम मागायला येतात आणि बाबूसुद्धा त्यांना मोठ्या मनाने कामावर ठेवून घेतो. आता इतक्यात ढग भरून येतात आणि यांच्या गावात पाऊस सुरू होतो, ज्यामुळे यांनी करून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचायला सुरुवात होते आणि जमिनीत पाणी मुरायला लागतं. तसेच यामुळे गावातील विहिरीला भरपूर पाणी लागतं. आता पुढच्या काही महिन्यांसाठी तर गावचा पाण्याचा प्रश्न मिटतो, पण जेव्हा मार्च महिना सुरू होतो तोपर्यंत विहिरीतील सर्व पाणी आटून जातं. तसेच दुसरीकडे आपण पाहतो की सुवर्णाच्या घरचे दुसऱ्या मुलासोबत तिचा साखरपुडा करायचं ठरवतात, ज्यामुळे सुवर्णा लगेच बाबूला फोन करून याबद्दल सांगते. आता हे माहीत होताच बाबू सुवर्णाच्या घरी जातो आणि तिच्या आईवडिलांना म्हणतो की सुवर्णा व तो एकमेकांना पसंत करतात, त्यामुळे तुम्ही सुवर्णाचं दुसरीकडे लग्न लावून देऊ नका आणि तुम्ही माझ्या गावात पाणी नाही म्हणून आमच्या लग्नाला नकार दिला होता, पण मी गावात पाणी आणत आहे, फक्त मला थोडा वेळ द्या. आता सुवर्णाचे वडील बाबूला 24 दिवसांची मुदत देतात आणि जर 24 दिवसात बाबूने त्याच्या गावात पाणी नाही आणलं तर ते सुवर्णाचं दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देतील. तसेच इकडे बाबूच्या गावातले लोक खूप चिंतेत असतात, कारण विहिरीचं पाणी आटत चाललेलं असतं आणि त्यामुळे त्यांचं काम आता बंद होणार, कारण सर्वांचं म्हणणं असतं की पाणलोटाचं काम फेल गेलं आहे आणि पुढे खड्डे खोदण्यासाठी यांना प्रकल्पाचे अधिकारी आता काही पैसे देणार नाहीत. इथे बाबूला समजतं की जर गावकऱ्यांनी मध्येच काम बंद केलं तर गावात पाणी येणं कठीण होईल. त्यामुळे तो पाणलोट प्रकल्पाच्या एका अधिकाऱ्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की आता जी वरच्या बाजूची विहीर आहे त्यातील पाणी आटलं आहे, पण जर का यांनी त्याच विहिरीच्या जवळ खालच्या बाजूला दुसरी विहीर खोदली तर तिथे यांना नक्की पाणी मिळेल, कारण बाबूने त्या जागेवरील मातीत ओलावा पाहिला होता. पण हे अधिकारी सांगतात की ते पाणी जमिनीत मुरवण्यासाठी पैसे देतात, पण जर जमिनीतून पाणी काढायचं असेल तर ते पैसे देऊ शकत नाहीत, ज्यामुळे बाबूला इथून निराश होऊन परतावं लागतं. तसेच परत येत असताना बाबू पाहतो की गावातील लोकांना गावात काम नसल्यामुळे ते गाव सोडून जात आहेत, ज्यामुळे बाबू गावातील लोकांना भेटून सांगतो की आपण गावात दुसरी विहीर खोदूयात आणि जर दुसरी विहीर बनवली तर पाणलोटाचं कामही बंद होणार नाही आणि आपल्याला पाणी सुद्धा मिळेल. त्याचबरोबर तो सर्वांना हेही सांगतो की विहीर बनवण्यासाठी यांच्याकडे कोणताही निधी नाहीये, त्यामुळे आपण सर्व श्रमदान करू. आता गावातल्या लोकांना तर फुकट काम करणं पटत नाही, पण तरीसुद्धा ते बाबूच्या बोलण्याचा विचार करून 15 दिवस विहिरीसाठी श्रमदान करायला तयार होतात. तसेच पुढे विहिरीचं काम सुरू होतं, ज्यात गावातील बायका पुरुष मिळून विहीर खोदायला लागतात. आता यातच गावातला आमदाराचा माणूस तात्या, ज्याला आपण मागे पण बाबूच्या कामात अडथळा आणताना पाहिलं होतं, तो पुन्हा मुद्दाम काम थांबावं
म्हणून गावात पाण्याचा टँकर आणतो, ज्यामुळे विहीर खोदणारे सर्व लोक पाणी आणायला जातात. आणि असं तात्या एकच दिवस नाही तर रोजच करायला लागतो. जेव्हा लोक विहीर खोदत असतात तेव्हा तात्या मुद्दाम पाण्याचा टँकर त्याच वेळी घेऊन येत असतो, ज्यामुळे लोक विहीर खोदायचं काम सोडून पाणी भरायला जातात. तसेच आतापर्यंत बाबूला समजलेलं असतं की तात्या त्याच्याच कामात अडथळा आणण्यासाठी पाण्याचा टँकर मागवत आहे, ज्यामुळे बाबू यावर एक उपाय काढतो. आणि तो असा की तात्या रोज गावकऱ्यांसाठी पाण्याचा टँकर मागवतो, म्हणून बाबू सर्व गावासमोर तात्याचं शाल आणि नारळ देऊन सत्कार करतो आणि सर्वांसमोर हे सांगतो की इथून पुढे तात्याने पाण्याचा टँकर संध्याकाळी आणावा, म्हणजे विहिरीचं काम थांबणार नाही आणि गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. आता सर्व गावकऱ्यांना बाबूचं म्हणणं पटतं, त्यामुळे ते बाबूच्या बाजूने होकार देतात, ज्यामुळे तात्याला सुद्धा बाबूचं बोलणं ऐकावं लागतं. पुढे जेव्हा पुन्हा विहिरीचं काम सुरू असतं तेव्हा विहिरीला पाणी काही लागतच नाही, ज्यामुळे गावातले लोक हळूहळू गाव सोडून जायला लागतात. आणि त्यात एक जण जेव्हा विहीर खोदत असतो तेव्हा तिथे त्याला थोडी ओल दिसते, ज्यामुळे त्याला वाटतं की इथे पाणी आहे. त्यामुळे बाबू व बाकीचे पूर्ण जोर लावून तिथे खोदायला लागतात, पण तिथे काही यांना पाणी लागतच नाही, ज्यामुळे बाबू निराश होऊन सुवर्णाला भेटायला जातो आणि तिला सांगतो की विहिरीला पाणी लागलं नाही आणि तो हारला आहे, कारण तिच्या वडिलांनी गावात पाणी आणण्यासाठी त्याला जी मुदत दिली होती त्याचा आज शेवटचा दिवस आहे. ज्यावर सुवर्णा बाबूला प्रोत्साहित करत म्हणते की अजून अर्धा दिवस बाकी आहे आणि तुम्हाला जर खात्री आहे की खोदत असलेल्या विहिरीला पाणी लागणार आहे तर तुम्ही विहीर खोदायचं थांबवायला नको होतं. तसेच ती बाबूला पुन्हा विहिरीचं खोदकाम सुरू करायला सांगते आणि यावेळी ती स्वतः बाबूला प्रेरित करण्यासाठी विहिरीजवळ जाते. तसेच बाबू जेव्हा विहीर खोदण्यासाठी जातो तेव्हा आपण पाहतो की सर्व लोक हरपत करून विहिरीच्या आजूबाजूला बसलेले आहेत आणि त्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांची मेहनत वाया गेली. पण बाबू कोणालाही काही न बोलता विहीर खोदायला सुरू करतो, ज्यावर गावकरी त्याला म्हणतात की तुला काय वेड लागला आहे का, कारण विहिरीला पाणी लागत नाहीये आणि तरी तो प्रयत्न करत आहे. पण बाबू म्हणतो की सर्वांना वाटत आहे की इथे पाणी लागणार नाही आणि बाबू वेडा आहे. मग जर सर्वांना वाटत असेल की मी वेडा आहे तर मला वेडेपणा करू द्यात. आणि असं बोलून तो पुन्हा खोदायला लागतो. तसेच काही वेळाने जेव्हा सर्व पाहतात की बाबू हार न मानता पाणी आणण्यासाठी एकटाच प्रयत्न करत आहे तेव्हा हळूहळू बाकीचे लोक देखील खोदण्यासाठी विहिरीत उतरतात आणि थोड्या वेळाने अखेर या विहिरीला पाणी लागतं, जे पाहून सर्व गावकरी खूप आनंदित होतात व आता खरं बाबूला त्याच्या मेहनतीचं फळ मिळतं. तसेच आपल्याला समजतं की बाबू व सुवर्णाचं लग्न आता नक्कीच होणार, कारण बाबूने सुवर्णाच्या वडिलांना दिलेला शब्द पाळला. सोबतच पुढे आपल्याला या मेसेजमध्ये सांगण्यात येतं की आज नागदरवाडीत वर्षभर पाणी असतं, शिवाय शेजारच्या 4 गावांना देखील पाणी पुरतं. तसेच शेवटी आपण हा चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे त्यांना पाहतो, म्हणजेच बाबू व सुवर्णाला.